ये बंबई है बाबू असं म्हणतात ना. मुंबईमध्ये जो गेला तो कधीच उपाशी नाही मेला. अमिताभजींच्या एका चित्रपटात गाणं पण आहे, ये है बंबई नगरिया तू देख बबुआ, सोने चांदी की ये नगरिया तू देख बबुआ. अगदी रस्त्यावर चित्रित केलेलं ते गाणं आहे. त्यामुळं मुंबईचं आकर्षण हे वर्षानुवर्ष जसं आहे तसंच आहे. कदाचित हे वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. पण या मुंबापुरीमध्ये ज्याला नरिमन पॉईंट असं आपण म्हणतो, तो जो पॉईंट आहे तिथं बरीचशी जोडपी फिरायला येतात. तरुण तरुणी यांचं एक खास आकर्षणाचं ठिकाण म्हणजे नरिमन पॉईंट. ज्या पद्धतीने गेटवे ऑफ इंडियाला पण गर्दी असते, तशीच या नरिमन पॉईंटच्या समुद्र किनाऱ्यावर ते जे काही दगड टाकलेले आहेत त्या दगडांवरती अशी अलोट गर्दी असते तरुणाईची. आता याच ठिकाणी या गर्दीमध्ये जो तो आपापल्या तंद्रीमध्ये मशगूल असतो. अगदी कोणी आपल्या मैत्रिणीसोबत आलेला असतो, म्हणजे एखादा मित्र एखादी मैत्रीण मस्तपैकी एकमेकांमध्ये गप्पा मारत रमलेले असतात. दुनियेत काय चाललं इकडं तिकडं याचा त्यांना विसर पडतो. प्रेमाचे गुलाबी दिवस कदाचित त्यांचे चालू असतात. मग कुठे प्रेम पण असतं, कुठे लफडी पण सुरू असतात, कुठे अजून काही बरंच काही या मुंबईत या नरिमन पॉईंटला पण सुरू असतं. परंतु या सगळ्या धबडघाईमध्ये नुकतीच घडलेली एक घटना ही प्रत्येकाला विचार करायला लावणारी घटना आहे. तसं बऱ्याच ठिकाणी घडतं आहे हे, पण हे मुंबईतलं आता उघडकीस आलं आणि ती व्यक्ती पकडली गेली. एक जिहादी व्यक्ती. आता जिहादी ही खरं तर प्रवृत्तीच झालेली आहे, तो कोणत्या का धर्माचा असेना. म्हणजे पूर्व इतिहास त्याचा तसा फारसा काही चांगला नसलेली व्यक्ती या नरिमन पॉईंटच्या गर्दीमध्ये आपल्या मोबाईलचा गैरवापर करत, म्हणजेच नको त्या ठिकाणी, आता काही घरांमध्ये छोटी घरं असतात, प्रायव्हसी मिळत नाही, म्हणून अशी काही जोडपी अशा ठिकाणी येत असतात. त्यांच्यामध्ये चालू असलेली जवळीक हा त्यांचा स्वतःचा विषय असतो. अशा गोष्टींचे काही अँड्रॉईडमध्ये फोटो काढणं, व्हिडिओ काढणं, एखादी मुलगी सुंदर दिसली, भले तिच्यासोबत कोण का असेना, त्यांचे फोटो काढणं आणि नंतर टार्गेट केलेल्या काही मुलींना येता जाता छानपैकी इम्प्रेशन क्रिएट करत कॉलिंग नंबर, व्हॉट्सअप नंबर मागायचा प्रयत्न करणं. मग 10-20 मुलींना मागितल्यानंतर एखादी दुसरी वेडी ठरतेच ना, देऊन टाकते नंबर, आणि मग त्याचं ते चक्रव्यूह सुरू करायचं. असं प्लॅन डोक्यामध्ये ठेवून वागणारी काही मंडळी या नरिमन पॉईंटला नक्की भटकत असतात. असाच एक भटक्या जिहादी, काल परवाची गोष्ट, काही मुलींना व्हॉट्सअपचे नंबर मागतोय आणि चोरून छिपून व्हिडिओ करतोय असा एक सूज्ञ मुलींनी पोलीस स्टेशनला कॉल केला. आणि अर्थातच आजकाल क्विक ॲक्शन फोर्स जो असतो, दामिनी पथक असतं, अशी पथकं तिथून हाकेच्या अंतरावर फिरत असतात. काही विदाऊट युनिफॉर्म डिपार्टमेंटची माणसं अशा गर्दीच्या ठिकाणी नक्की असतात. त्यांच्यापर्यंत फटाफट मेसेज कन्वे झाले आणि विदिन 10 मिनिट्स अक्षरशः मुंबई पोलिसांनी त्या व्यक्तीला, त्या जिहादीला ताब्यात घेतलं. आता ही सत्वर ॲक्शन झाली म्हणून ठीक आहे. एक अपप्रवृत्ती, एक जिहादी प्रवृत्ती त्या आता वर्दीच्या ताब्यात गेली आहे. आता यथावकाश त्याचं जे काही इन्व्हेस्टिगेशन व्हायचं, त्याच्याकडचा मोबाईल तपासला जाईल, त्यांनी रिसेंटली कुठले कुठले व्हिडिओ बनवलेत, नरिमन पॉईंटला कोणत्या मुलींना त्याने शिकार बनवण्याचं ठरवलं होतं, कोणी कोणी त्याला नंबर दिलेले आहेत, त्यांच्याशी त्याने गेल्या काही दिवसात काय कॉन्व्हर्सेशन केलं आहे, या सगळ्या गोष्टींचा आता छडा लागेल. परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की अशा या ठिकाणी
मुंबईमध्ये एका ठिकाणी नरिमन पॉईंट अशी 100 ठिकाणे आहेत अख्ख्या मुंबईचा जर विचार केला तर. अशा 100 ठिकाणी जर असे 100 जिहादी सापडत असतील आणि जर त्यांचे मनसुबे 100पैकी अगदी 20 लोकांचे मनसुबे त्यांना त्यामध्ये यश मिळालं असं गृहीत धरा, तर आपल्या किती मुली इतर धर्मीयांच्या, मग ती हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, ईसाई असेल, जैन असेल, बौद्ध असेल, कोणी असेल, SC STची एखादी मुलगी असेल, त्यांच्या गळाला जर अशा 20-25 मुली लागल्या तर त्या किती 20-25 मुली बर्बाद होण्यापासून कोण वाचवणार? त्यामुळं अशा ठिकाणी प्रत्येक तरुण मुलांनी मुलींनी सतर्कतेने बसणं, सतर्कतेने वागणं हे नितांत गरजेचं आहे. संकट समजा तुमच्या आजूबाजूला दुसऱ्या कुठल्या तरुणावर तरुणीवर येतं आहे असं दिसलं तरीसुद्धा अपने बिरादरी का है, कारण तुम्ही एके ठिकाणी बसलायत, एके ठिकाणी स्वतःला तुमच्या घरामध्ये कुठे प्रायव्हसी मिळत नाही म्हणून अशा ठिकाणी तुम्ही हितगुज करायला आलेला आहात. त्यामुळं एकमेकांना अशा ठिकाणी अशी भरीव मदत करण्याची मानसिकता प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक तरुणीमध्ये असेल तरच असे जिहादी पकडले जातील. हे पकडले गेले पाहिजेत, कारण ही त्यांची शिकवण जी आहे ना ती अशाच पद्धतीने आहे. कपड़ा बेहतरीन पहन के जाओ, आपके बदन पे अच्छा सा डिओडोरेंट या कोई परफ्यूम लगा के जाओ. कोई अगर मुस्लिम छोड़ के कोई लड़की दिखती है तो उसे पटाने की कोशिश कीजिए. हाँ, अगर वो हिंदू है तो आपको उसके साथ प्यार से पेश आना, प्यार बढ़ाते रहना और जब मौका मिले तब उसे शादी के लिए मनाना. शादी और धर्मांतरण ये होना चाहिए, तब जाके एक एक सक्सेस स्टोरी को कुछ न कुछ 1 लाख 2 लाख 3 लाख जरूर मिलेंगे. हे सगळं प्लॅनिंग त्यांना जर माहीत असेल आणि तोच धंदा म्हणून त्यांनी स्वीकारला असेल तर तुम्ही विचार करा, या मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये असे भटके जिहादी किती गळ घेऊन फिरत असतील आणि मग कुठली ना कुठली मासळी त्यांच्या या गळाला लागणार हे निश्चित. म्हणून जागृती प्रत्येक तरुणाने, प्रत्येक तरुणीने आपापल्या मैत्रीच्या सर्कलमध्ये, ग्रुपमध्ये एकमेकांना अशा गोष्टींपासून सावध राहण्याचे मेसेज तरी द्या. जिथं तुम्ही जाताय तिथं तुम्ही फक्त एकच कपल जाता ही रिस्कसुद्धा सध्या घेऊ नका. अजून तुमचा एखादा मित्र मैत्रीण ते पण जर अशा काही गोष्टी करत असतील, त्यांना पण जर प्रायव्हसी पाहिजे असेल तर तुम्ही 2-2 जोड्या मिळून जा, जेणेकरून संकट आल्यानंतर तुम्ही 4 जणं एका संकटाशी 2 हात करू शकाल. एखादा व्यक्ती सत्वर फोन करू शकेल, वर्दीवाले लोक येऊन तुम्हाला नक्की मदत करत असतील. अर्थात ह्या गोष्टी मी ज्या घरांमध्ये प्रायव्हसी मिळत नाही म्हणून जे लोक जातात त्यांच्यासाठी सांगतो आहे. जी लोक नेहमीच आज याच्याबरोबर उद्या त्याच्याबरोबर लफड़ा करना ही मेरी ज़िंदगी है, बस साथी बदलते रहती हूँ मैं, अशा मुलींसाठी मी मुळीच सल्लागार म्हणून नाही आहे इथं. अशा मुलांसाठी मुळीच हा सल्ला मी देत नाही आहे. पण जे प्रांजळ लोक आहेत, जे अतिशय भोळेपणाने अशा व्यक्तींच्या जाळ्यात सापडू शकतात, अशा लोकांना थोडंसं जागृत करण्यासाठी मी हा घडलेला किस्सा त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये समाजाला थोडंसं जागृत करणं गरजेचं वाटतं म्हणून असे मी शेकडो व्हिडिओ माझ्या चॅनलवर केलेले आहेत. अर्थात प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित शहानिशा करूनच मी माझा व्हिडिओ तयार करतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय कोणीही घेऊ नये. जे चांगलं आहे, जे आपल्या समाजाच्या हिताचं आहे, त्या गोष्टी मी नक्की परखडपणे, बेधडकपणे माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो आहे. आस्वाद घ्या. त्याच्यातून कशी जागरूकता आपण निर्माण करू शकतो असं तुम्हालाही वाटलं तर माझ्या हातात हात मिसळून थोडेसे असे व्हिडिओ शेअरिंग केल्यास मदतीचं होईल. कारण सामाजिक भान जितकं चांगलं होत राहील तितका आपला समाज बळकट होत राहील आणि समाज बळकट तर गाव बळकट, गाव बळकट तर जिल्हा बळकट आणि मग आपलं राज्य आणि त्यानंतर राष्ट्रसुद्धा अशा बळकट लोकांनी भरलेलं दिसेल. याचसाठी हा खटाटोप.
जय हिंद, जय भारत.